श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2068व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज पौष शुद्ध तृतीया मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 8/2/1997 बैठक क्रमांक 205 परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 53। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात, फार पूर्वी वीर घटोत्कच राजा होऊन गेला। त्याला माया संस्कृती अवगत होती। त्याचे राज्य सध्याच्या अमेरिकेच्या भूमीवर होते। तो नवीन सृष्टी निर्माण करीत असे। दैत्यविरहित मानव राजा असूनही त्याला खूप ज्ञान व शक्ती प्राप्त झाली होती। त्याच काळात भारतात सुवर्णयुग होते। भारतीय ऋषीमुनींनी अध्यात्माकडे लक्ष दिले होते व विज्ञानाकडे लक्ष दिले नव्हते। कोणती कंदमुळे कोणत्या वनस्पती खाण्यास योग्य व औषधी आहेत हेही भारतीयांनीच त्या काळात शोधून काढले होते। गौतम ऋषींनी तांदळाचा शोध लावलेला आहे। तसेच गंगा ही भूमीवर आणलेली आहे। जमिनीवर बसून आकाशातील ग्रह ताऱ्यांचे शोध लावलेले आहेत। वेद पठणाने भूगर्भातील दडलेल्या वस्तूंचा शोध लागतो। मूळ भारतीय संस्कृतीमध्ये अहिंसेला महत्त्व दिलेले असल्याने हिंस्र व हिंसक शास्त्रांचे शोध ते लावत बसले नाहीत। पूर्वी योग सामर्थ्यही खूप होते, ते आता राहिलेले दिसून येत नाही। शोध लावणारी माणसे अजून जन्माला येतच आहेत। अशी माणसे ईश्वराचा लख्ख प्रकाश पाहिलेली असतात व ती माणसे साधारणपणे 100 वर्षांनी एखाद्या मनुष्याच्या रूपाने येत असतात। ज्ञानेश्वर तुकाराम यांचे बाबतीतही अभ्यास केला तर त्यांचे ज्ञान व त्या ज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रचार करण्याची पद्धत किती सरळ आहे ते ज्ञान सोपे करून त्यांनी सामान्यांच्या पर्यंत आणून पोचवलेले दिसून येते। भगवंताने स्वर्ग, भूलोक व पाताळ निर्माण केलेले आहेत। प्रत्येक जीवात्मा हा त्याच्या पापपुण्याच्या दर्जाप्रमाणे या तिन्हीपैकी एका ठिकाणी निश्चितच असतो। याचा शोधही ऋषीमुनींनीच लावून ठेवला आहे। अतृप्त आत्म्यांना शांती मिळण्यासाठी श्री क्षेत्र, त्र्यंबकेश्वर, नृसेवाडी किंवा गयला श्राद्ध पक्ष, त्रिपिंडी श्राद्ध तसेच नारायण नागबळी सारखे मंत्रोच्चार विधी करण्याचे शास्त्रही त्यांनीच त्या काळात शोधून काढले आहे। इतर देशांमध्ये तसेच पंथांमध्ये हे असे शास्त्र कोठेही दिसून येत नाही। त्याचप्रमाणे तेथील तीर्थक्षेत्रांची अशी महती दिसून येत नाही। हे सर्व अतिशय गुह्यातील गुह्य आहे। हे सर्वांच्या लक्षात येत नाही। त्याचमुळे या ऋषीमुनींनी तपश्चर्या करून पवित्र करून ठेवलेल्या भारतभूमीवरच मृत व्यक्तींच्या आत्म्यांना सद्गती व मुक्ती मिळू शकते। इतर देशात भोगभूमी असल्याने तेथे हे अनुभवता येत नाही। भोगभूमीवरील दिसून येणारी सर्व सुखे मायावी आहेत। तेथे प्राप्त होणारी संपत्ती व सुख हे जीवनात कोणत्याच प्रकारचे शाश्वत सुख व शांती देऊ शकत नाही। त्यामुळे आपल्या या भारतभूमीवरील जी माणसे तेथे संपत्ती व सुख मिळवण्यासाठी गेलेली माणसे आज सुखी दिसत असली तरी भविष्यात ते असमाधानीच दिसतील। भोगभूमीवरील पैसा संपत्तीपासून भोग लालसा निर्माण होत राहते। त्याचमुळे आजही परदेशातून संपत्ती आणून जी माणसे येथे पुन्हा स्थिर होण्याचा प्रयत्न करतात ती सुखी झालेली दिसून येत नाही। भोगभूमीवरून आणलेली संपत्ती मनुष्याला चयन करण्याकडे आकर्षित करीत असते। आपल्या आश्रमाच्या कार्यासाठी असा पैसा त्या भूमीवरून सहसा येत नाही व जर कधीतरी आलाच तर तो पैसा अन्नदानासारख्या कार्यासाठी वापरतो, परंतु धर्मकार्यासाठी कदापिही वापरला जात नाही। परदेशी अधिक शिक्षणासाठी, ज्ञानासाठी, अनुभवासाठी जायला काहीच हरकत नाही, परंतु संपत्ती मिळवणे हे ध्येय ठेवून कोणीही जाऊ नये। मुळात सुखसमाधान काय, दुःख काय
ही दोन्ही मायावीच असतात. मनुष्य जीवनात सुख व दुःख ही कायम येत असतात व त्यांची तीव्रता ही मनुष्याच्या सहनशक्तीवर अवलंबून असते. सुखदुःख ही तुम्ही केलेल्या पूर्वकर्मावरच ठरत असतात. सुखदुःखावर मात करता येणं यालाच पुरुषार्थ म्हणतात. पुरुषार्थ अंगात असेल तर दैवाचे काहीही चालत नाही. महाभारतातील युद्धामध्ये पांडवांच्या पैकी 5ही भाऊ निकराने लढले, म्हणूनच त्यांच्यातील एकही भाऊ मारला गेला नाही. यालाच पुरुषार्थ म्हणतात. तेव्हा तुमच्या भावनेवर चिकाटीने विजय मिळवायला शिका. दुःखी राहूनच जर तुमचा शेवट अंत झाला तर तुमचा पुढचा जन्म दुःखाचाच होईल. संत सहवासानेच तुमची या बाबतीत प्रगती होऊ शकते. त्यासाठी तुम्ही या चरणांचा जास्तीत जास्त सहवास घ्या. जास्तीत जास्त सहवास व अनुसंधान ठेवा. भगवंताने या भूमीवर अनेक जीवांना जन्माला घातले आहे व स्वतःही अवतार रूपाने उपावतार रूपाने अनेक जन्म घेतलेले आहेत. परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की त्यांनी कोणालाही अमरत्व दिलेले दिसून येत नाही. मनुष्याच्या अंगी मर्यादित श्रेष्ठत्व असते. त्यामुळेच ठराविक वय झाले की त्याचे दात आपोआप पडायला लागतात. दृष्टी कमी होते, वार्धक्य येते. पृथ्वी ही रासासाठीच आहे. त्यामुळेच पैसे, संपत्ती, शेतजमीन काहीही टिकत नाही. मनुष्याच्या मागे भगवंताने माया लावून दिली आहे व त्यात तो अडकत राहतो. मनुष्य किती श्रेष्ठ असला तरी त्याने इच्छा हा नुसती व्यक्त केली तरी त्याचा ह्रास होत असतो. पृथ्वीवर अमरत्व नसल्यानेच शंकराचार्य, भीष्माचार्य, रामदास, तुकाराम, रामकृष्ण परमहंस तसेच प्रत्यक्ष देवांनी सुद्धा अवतार रूपात देह कसा खाली ठेवला हे कळले नाही. काहींनी जलसमाधी घेतली तर काही कर्दळी वनात, हिमालयातही गुप्त झाले. अमरत्व ही कल्पना मुळातच चुकीची आहे. दूध, अन्न हे सुद्धा 24 तासांपेक्षा जास्त टिकत नाही. विश्वात आकाशाचा फक्त ह्रास होत नाही. त्यामुळे चंद्र सूर्याला आजपर्यंत अनेक वेळा ग्रहण लागूनही त्यांचा ह्रास झालेला नाही, कारण त्यांचे स्थान आकाशात आहे. आपण जे 7 चिरंजीव मानतो त्यांचे स्थानही आकाशातच आहे. मनुष्य देहाची वाढ व ऱ्हास ही अन्नानेच होत असते. पृथ्वी तलावर अमरत्व लाभल्याचे एकही उदाहरण दिसत नाही. त्यामुळेच दरवर्षी कोरडे धान्य पेरून नवीन धान्य उगवावे लागते. पीठ पेरून अन्न निर्माण होत नाही. झाडे सुद्धा त्यांना देह नकोसा झाला की जमिनीत पाणी असले तरी ते स्वीकारत नाहीत. मनुष्याची कोणतीही कृती दुःख निर्माण करणारीच असते. धनसंपत्ती, नातेवाईक त्यांचेपासून अंतिम दुःखच प्राप्त होत असते. म्हणून आमच्यासारख्या व्यक्ती तुम्हाला जीवनात सदैव सावध राहायला सांगत असतात. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी. श्री गुरुदेव दत्त.